नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, बजेट 2024 चे सादर झालेले आहे. त्यालाच आपण अर्थसंकल्प म्हणतो. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी कोणत्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी नक्की काय मिळालेलं आहे, तसेच तरुणांसाठी काय योजना आलेल्या आहेत, अर्थसंकल्पातील महत्त्वाची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बजेटमध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वेसाठी नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर पॅसेंजर जे काही गाड्यांचे कामकाज आहे ते सुधारले जाणार आहे. तसेच पंतप्रधान गतिशक्ती जी योजना आहे या योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाणार आहे. तसेच मालवाहतूक प्रकल्पही विकसित केले जाणार आहेत आणि 40,000 सामान्य रेल्वे डबे आहेत ते वंदे भारतमध्ये रूपांतर केले जातील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता बजेटमध्ये तरुणांसाठी नक्की काय आहे हे जाणून घेऊयात. तर युवकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. तसेच देशाच्या तरुण पिढीचा अभिमान आहे. स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी कर्ज जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जे काही व्यवसायासाठी उद्योजकासाठी लोन आहे ते पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आता भरपूर जणांना देण्यात येईल, कारण 43 कोटी कर्ज जे आहे ते आता मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता पुढे बजेटमध्ये मत्स्य व्यवसायासाठी भर दिला गेलेला आहे. आता मत्स्य व्यवसायासाठी काय आहे ते जाणून घेऊयात. 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क जे आहे ते उभारले जाणार आहेत. तसेच पंतप्रधान मंत्री जी काही मत्स्य संपदा योजना आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात येणार आहे. सध्याच्या 3 ते 5 टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकात आता वाढवण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. 1 लाख कोटी रुपयाची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात 55 लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील असं या मत्स्य व्यवसायासाठी सांगण्यात आलेलं आहे. आता त्यानंतर पुढे आता बजेटमध्ये महिलांसाठी नक्की काय आहे हे जाणून घेऊयात. तिहेरी तलाक प्रथा बंद केली आहे. PM आवास योजनेअंतर्गत 70% महिलांना इथे घर दिलेली आहेत आणि इथून पुढे दिले जातील. तसेच महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी जो नवीन कायदा जो आहे तो आणणार आहे. तसेच 9 ते 14 वयोगटातील जे काही मुली आहेत त्यांना मोफत लस दिली जाणार आहे. तसेच उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावरती आता भर दिला जाणार आहे. म्हणजेच महिलांसाठी नवीन उद्योजक होण्यासाठी योजना येतील. तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आणि आशा कार्यकर्ता असतील, अंगणवाडी कार्यकर्ता असतील, या सेविकांना आता आयुष्मान योजनेचा लाभ जो आहे तो सरसकट मिळणार आहे. ज्यांना आशा वर्कर आहेत, ज्यांनी आयुष्मान कार्ड काढलं नसेल, ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांनी आयुष्मान कार्ड काढलं नसेल तर त्यांना आता या योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे. असं हे महिलांसाठी बजेटमध्ये होतं. आता त्यानंतर पुढे बजेटमध्ये महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना नक्की काय मिळालं हे जाणून घेऊयात. PM किसान योजनेअंतर्गत 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत म्हणजे जो काही PM किसान योजनेअंतर्गत जो हप्ता आहे तो मिळतोय. ह्याच्यामध्ये काही वेगळं झालेलं नाही. जी काही मदत आहे ती आता इथून पुढे म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार नवीन योजना जी आहे ते आणणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिलेला गेलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीची जी काही रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते असं सांगण्यात आलेलं आहे. शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवरती भर दिला जाणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तसेच सरकार मोहरी आणि भुईमुग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार आहे. तसेच मत्स्यपालन जी काही योजना आहे त्याला चालना देण्याचं काम करणार आहे. आणि सागरी खाद्य निर्यात जे आहे ते दुप्पट करण्याचं लक्ष साधलं आहे. सरकार 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स उघडणार आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप आहे. सर्वांना माहिती आहे रेशन धान्य मोफत दिलं जातं. 80 कोटी लोकांना जे आहे ते धान्य वाटप आहे मोफत. तसेच तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होणार आहे.
अशा प्रकारचं हे काही बजेट आहे, थोडक्यात जाणून घेतलेलं आहे आपण. आता मला नाही वाटत की शेतकऱ्यांना काही नवीन दिलेलं आहे. शेतकऱ्यांना जे होतं तेच फक्त अंगावर टाकण्याचं काम सरकारने केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. या अर्थसंकल्पाबद्दल काय वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.